बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात डझनभराहून अधिक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात, ज्याच्यात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे। एटीएसचे पोलीस महानिरीक्षक सुहास स्वारके यांची कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे, तर नाशिक पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल हे आता औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक असणार आहेत। आपण बघतोय महत्त्वाच्या या सगळ्या बदल्या करण्यात आल्यात। वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। वैभव, निवडणुका जवळ येऊन ठेपल्यात आणि त्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे बदल। रेणुका, निवडणुकांच्याच पार्श्वभूमीवरती हे बदल करण्यात आलेले आहेत। या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये जे अधिकारी हे 4 वर्षापेक्षा जास्त एकाच ठिकाणी असतील किंवा या पूर्वीच्या 2014च्या निवडणुकीमध्ये त्याच ठिकाणी असतील किंवा स्वतःच्या गृहपरिक्षेत्रामध्ये असतील, म्हणजे ज्या ठिकाणी त्यांचं कायमचं किंवा होमटाऊन आहे, स्वतःचं गाव आहे, अशा लोकसभा मतदारसंघांमध्ये जे अधिकारी असतील त्यांच्या बदल्या कराव्यात असे निवडणूक आयोगाचे आदेश होते। आणि त्याच्यानुसार आता राज्यभरातल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, ज्याच्यामध्ये 2-3 बदल्या या प्रचंड महत्वपूर्ण आहेत। विश्वास नांगरे पाटील हे स्वतः सांगलीचे असल्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी ते होते, त्यामुळे सांगली हे त्यांच्याच अंतर्गत येत असल्याने त्यांची नाशिकच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे। पुण्यात हेल्मेट सक्ती अत्यंत हुशारीने राबवणाऱ्या ज्या तेजस्विनी सातपुते वाहतूक विभागाच्या उपायुक्त ज्या होत्या, ज्या चर्चेत आल्या होत्या मोठ्या प्रमाणावरती पुण्यात हेल्मेट सक्ती केल्यानंतर, प्रचंड वादानंतर सुद्धा त्यांनी अत्यंत कुशाग्र पद्धतीनं ही हेल्मेट सक्ती राबवलेली होती। त्यांची साताऱ्याच्या अधीक्षकपदी नेमणूक झाली आणि अहमदनगरचे जे एसपी होते त्यांची सुद्धा बदली करण्यात आलेली आहे, रंजन कुमार शर्मा। या सगळ्या बदल्यांमुळे जे आपापल्या परिक्षेत्रामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या गावामध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ज्यांची गावं येत होती अशांच्या या बदल्या करण्यात आलेल्या आहेत आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावरती या अधिकाऱ्यांच्या बदल्या आहेत ज्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती करण्यात आल्या। धन्यवाद वैभव, या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतो आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आता नुकत्याच जाहीर करण्यात आल्यात। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेली ही महत्त्वाची घोषणा।